3 जून 2006 मुंबई पुणे हायवेवरची ती भयानक दुपार. एकामागून एक झाडल्या गेलेल्या अंधाधुंद गोळ्या आणि अवघ्या काही सेकंदात रक्ताच्या थारोड्यात पडलेला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय वजनदार चेहरा पवनराजे निंबाळकर. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण आपल्या चॅनलवर राजकारणाच्या पटावर रक्ताने लिहिल्या गेलेल्या एका अशा डावाची संपूर्ण इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत, ज्याने गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध पुरते हादरवून सोडले. आज आपण फक्त ती रक्ताळलेली 3 जूनची दुपारच पाहणार नाही, तर सख्या चुलत भावांमध्ये पेटलेलं ते भयानक राजकीय वैराचं राजकारण, सीबीआयच्या तपासातील धक्कादायक खुलासे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज म्हणजेच 20 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण हत्याकांडावर दिलेला तो ऐतिहासिक आणि तितकाच धक्कादायक महानिकाल. कोर्टाने माफीच्या साक्षीदाराबद्दल नेमकं काय म्हटलं आणि या निकालावर पवनराजेंचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर नेमके का भावुक झाले, या सगळ्या मागची A to Z स्टोरी आज आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राजकारण, पैसा आणि सत्तेच्या खेळात न्यायाचा कसा चक्रव्यूह बनतो याची ही एक जळजळीत कहाणी आहे. 3 जून 2006 मुंबई पुणे हायवेवरची एक दुपार. उन्हाचा चटका वाढलेला असतो. नेहमीप्रमाणे गाड्यांची ये-जा सुरू असते, पण अचानक कळंबोली परिसराजवळ एकाएकी टायर फाटल्यासारखा किंवा फटाके फुटल्यासारखा कानठळ्या बसवणारा आवाज येतो. एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या जातात. थरकाप उडवणारा गोळीबार संपतो आणि काही सेकंदातच तिथे पसरते एक भयानक शांतता. एका आलिशान कारच्या मागच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बडा चेहरा पवनराजे निंबाळकर. हा केवळ एक खून नव्हता, हा राजकारणाच्या पटावर रक्ताने लिहिला गेलेला एक असा डाव होता, ज्याने पुढची 20 वर्ष महाराष्ट्राचे राजकारण, कौटुंबिक नातेसंबंध आणि न्याय व्यवस्था हादरवून सोडले. आज बरोबर 20 वर्षानंतर या 20 जून 2026 रोजी या प्रकरणाचा तो अंतिम निकाल लागलाय, ज्याची वाट उभ्या महाराष्ट्राने पाहिली. काय घडलं होतं त्या दिवशी, नात्यांमधील ते वैर कसं सुरू झालं आणि आज कोर्टाने नेमकं काय म्हटलंय, ही केवळ एका गुन्ह्याची कहाणी नाही, हा सत्ता, पैसा आणि न्यायाच्या संघर्षाचा एक असा चक्रव्यूह आहे. कथा सुरू होते 3 जून 2026 सकाळी. धाराशिवचे तत्कालीन वजनदार काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर काही कामानिमित्त मुंबईत आलेले असतात. मुंबईतील कामे आटोपून ते त्यांच्या स्कोडा गाडीने पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतात. गाडीच्या नेहमीच्या रस्त्याने गाडी वेगाने धावत असते. प्रवास लांबचा असल्याने गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या पवनराजे यांचा काही वेळातच डोळा लागतो. ते गाढ झोपेत असतात, पण तितक्यात त्यांचा मोबाईल वाजतो. हा तो फोन कॉल होता जो त्यांना मृत्यूच्या सापळ्यात ओढणार होता. फोनच्या पलीकडून बोलणारी व्यक्ती बार्शीतील एका मोठ्या जमिनीच्या व्यवहाराचा संदर्भ देते. तात्काळ बोलायचे आहे, आपण कळंबोली परिसरात भेटूया, असे ती व्यक्ती सांगते. पवनराजे कोणतीही शंका मनात न घेता ड्रायव्हर समद काझी यांना गाडी कळंबोलीच्या दिशेने घेण्यास सांगतात. कळंबोलीच्या हायवेवर पवनराजेंची स्कोडा गाडी पोहोचते. तेवढ्यात मागून अतिशय वेगाने एक इंडिका कार येते. ती कार पवनराजेंच्या गाडीला कट मारून ओव्हरटेक करते आणि अगदी समोर येऊन थांबते. ड्रायव्हर समद काझी गाडी थांबवतात. इंडिका कारमधून 2 अज्ञात व्यक्ती खाली उतरतात. ते अगदी शांतपणे पवनराजेंच्या गाडीच्या ड्रायव्हर सीट जवळ येतात. समद काझीला वाटतं की कदाचित रस्ता विचारण्यासाठी किंवा गाडी कट मारल्याच्या वादातून ते बोलत असावेत. समद त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि धोक्याची जाणीव होताच मागच्या सीटवर झोपलेल्या पवनराजेंना जागे करण्याचा प्रयत्न करतात. पण खूप उशीर झालेला असतो, कारण काही कळायच्या आतच त्या 2 हल्लेखोरांच्या हातातील बंदुका धगधगतात. पॉइंट ब्लँक रेंजवरून म्हणजेच अगदी जवळून कारवर अंधाधुंद गोळीबार केला जातो. एक गोळी थेट पवनराजे यांच्या डोळ्याजवळ लागते. काही सेकंदाचा थरकाप
आणि पवनराजे निंबाळकर यांच्यासह त्यांचे निष्पाप ड्रायव्हर समद काझी या दोघांचाही गाडीतच जागीच मृत्यू होतो. हल्लेखोर आपली इंडिका कार खोपोलीजवळ बेवारस सोडून हवेत फिरून जातात. दिवसाढवळा झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून जातो. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागतात. पण प्रश्न हा होता की पवनराजेंना का मारलं गेलं. याचं उत्तर दडलं होतं धाराशिवच्या मातीत आणि रक्ताच्या नात्यात लागलेल्या राजकीय कीडमध्ये. पवनराजे निंबाळकर आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे नात्याने सख्खे चुलत भाऊ होते. एकेकाळी दोघे एकत्र होते. धाराशिवच्या राजकारणात त्यांचाच दबदबा होता. पण म्हणतात ना, सत्तेची आणि पैशांची हाव सर्वात मोठ्या नात्यालाही संपवून टाकते. त्यांच्या तेरणा सहकारी साखर कारखाना आणि जिल्ह्यातील इतर स्थानिक सहकारी संस्थांच्या वर्चस्वावरून कमालीचे वाद सुरू झाले. हे मतभेद इतके वाढले की पवनराजेंनी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 ची विधानसभा निवडणूक आली. दोन भाऊ आमने सामने उभे ठाकले. धाराशिव मधून झालेल्या या ऐतिहासिक आणि अटीतटीच्या लढतीत पवनराजे निंबाळकर यांचा अवघ्या 484 मतांच्या अत्यंत किरकोळ फरकाने पराभव झाला. पराभव जरी झाला तरी पवनराजेंची जनतेमधील वाढती लोकप्रियता आणि त्यांची आक्रमकता पद्मसिंह पाटील यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. ते सातत्याने पाटलांच्या साम्राज्याला आव्हान देत होते. सीबीआयच्या दाव्यानुसार याच राजकीय वैराचा काटा कायमचा काढण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी देऊन हा संपूर्ण मर्डर प्लॅन रचण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास आधी पोलीस, मग क्राईम ब्रांच आणि शेवटी पवनराजेंच्या पत्नी आनंदीबाई निंबाळकर यांच्या कायदेशीर लढ्यामुळे 2008 मध्ये सीबीआयकडे गेला. सीबीआयने 2009 मध्ये थेट माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली. अटक झाली, जामीन झाला आणि खटला तब्बल 20 वर्ष चालला. पण या खटल्याच्या अंतिम सुनावणी दरम्यान मुंबईच्या कोर्टात एक असा प्रसंग घडला ज्याची चर्चा आज होत आहे. पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे कोर्टात उपस्थित होते. दुसरीकडे प्रमुख आरोपी म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील पण हजर होते. 20 वर्षांपासून ज्या माणसावर आपल्या वडिलांच्या हत्येचा आरोप आहे तो माणूस आज समोर उभा होता. कोर्टात एंट्री करताच ओमराजे निंबाळकर यांनी थेट पद्मसिंह पाटील यांच्याकडे पाहिले. त्या नजरेत 20 वर्षांचा आक्रोश, वडील गमावल्याचे दुःख आणि न्यायाची आस होती. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि कोर्टाच्या खोलीतील वातावरण कमालीचं गंभीर झालं. संपूर्ण निंबाळकर कुटुंब आणि ड्रायव्हर काझी यांचे कुटुंब न्यायाच्या अपेक्षेने तिथे डोळे लावून बसले होते. आणि अखेर आज तो दिवस उजाडला. 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर आपला अंतिम निकाल जाहीर केला. पण हा निकाल सीबीआय आणि निंबाळकर कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. न्यायालयाने सर्व आरोपींना दिलासा दिला, पण कोर्टाने हा निकाल देताना कायदा आणि पुराव्यांवर जी निरीक्षणे नोंदवली ती थक्क करणारी आहे. न्यायालयाने निकालाचा पाया कसा उद्ध्वस्त केला बघा. या संपूर्ण खटल्याची सीबीआयची जी केस होती ती एका मुख्य खांबावर उभी होती, तो म्हणजे माफीचा साक्षीदार पारसमल जैन. सीबीआयचा दावा होता की जैन यानेच गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण हायकोर्टाने या साक्षीदाराचे वाभाडे काढले. पहिली गोष्ट, मारहाण करून घेतलेली साक्ष. कोर्टानं स्पष्ट निरीक्षण नोंदवलं की क्राईम ब्रांचने सुरुवातीला पारसमल जैन यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल केले होते. त्याला पोलीस कोठडीत ठेवले होते. अत्यंत गंभीर बाब म्हणजे कोठडीत त्याचे आवश्यक औषधोपचार बंद करण्यात आले होते आणि त्याला मारहाण करण्यात आली. जेव्हा त्याने पोलिसांच्या दबावाखाली साक्ष दिली तेव्हाच त्याची मारहाण बंद करण्यात आली. म्हणजेच हा जबाब स्वेच्छेने दिलेला नसून छळ करून आणि दबावाखाली घेतलेला संदिग्ध जबाब आहे, ज्यामुळे या खटल्याचा मुख्य बेसच ठिसूळ झाला. दुसरी गोष्ट म्हणजे कोट्यवधींच्या मालकाचा 50,000साठी तर्क. कोर्टाने पारसमल जैनच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवलं. जैनकडे 4.5 किलो सोने, 30 किलो चांदीचं भांडवल
आणि स्वतःचे मोठे उद्योगधंदे व जंगम मालमत्ता आहे. कोर्टानं म्हटलं की इतकी प्रचंड संपत्ती असलेला कोट्यवधींचा मालक अवघ्या 50,000 रुपयांच्या किरकोळ रकमेसाठी म्हणजे सुपारीच्या व्यवहारात असल्या गंभीर गुन्ह्यात स्वतःला का अडकवे. हा तर्कच पटत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. मुख्य साक्षीदार फितूर झाल्यामुळे आणि कायद्याच्या चौकटीत सीबीआयला ठोस संशयित पुरावे सादर न करता आल्यामुळे न्यायालयाने आरोपींची सुटका केली. हा निकाल आल्यानंतर माध्यमांचे कॅमेरे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे. वडिलांच्या न्यायासाठी गेली 20 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या या मुलाच्या चेहऱ्यावर निकालाचे दुःख स्पष्ट दिसत होते. माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर अतिशय भावुक झाले. ते म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून माझ्या वडिलांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मी न्यायालयीन लढा देत होतो. त्यामुळे या खटल्याचा निकाल माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. हा निकाल जरी अत्यंत धक्कादायक असला तरी हे कलियुग आहे एवढेच मी म्हणेन. पण ओमराजे तिथेच थांबले नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की कोर्टाचा निकाल जरी स्वीकारावा लागत असला तरी हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे आणि ते या विरोधात शांत बसणार नाहीत. ते या प्रकरणाची दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत आणि आपल्या वडिलांच्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांड ही केवळ एक भूतकाळातील फाईल नाही, हे महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील एक असे जळजळीत वास्तव आहे जे दाखवून देते की सत्तेच्या संघर्षात नाती कशी जळून खाक होतात. 20 वर्ष सरली, अनेक साक्षीदार बदलले, पुरावे ठिसूळ झाले, पण आजही धाराशिवच्या हवेत आणि निंबाळकर कुटुंबाच्या मनात तो 3 जूनचा दुपारचा गोळीबार ताजा आहे. कोर्टाने आज जरी कायदेशीर पुराव्या अभावी पोलीस आरोपींना मुक्त केलं असलं तरी जनतेच्या न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात हा लढा अजून संपलेला नाही. ओमराजेंचा हा संघर्ष आता दिल्लीच्या सर्वोच्च उंबरठ्यावर पोहोचणार आहे. तुम्हाला काय वाटतं? 20 वर्षानंतर झालेल्या या निकालामुळे पवनराजेंच्या आत्म्याला खरोखर न्याय मिळेल का? की सीबीआयच्या तपासातील त्रुटींमुळे पुन्हा एकदा एका मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटले? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा संवेदनशील आणि सखोल राजकीय माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.